जालना मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला. 15 जणांना कुत्र्यांनी घेतला चावा. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. जालना शहरात एकच खळबळ. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही सहभाग. जालना शहरात मतदान करण्यासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या एका कुत्र्याने हल्ला केलाय. या हल्ल्यात 10 ते 15 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी. आज दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना शहरातील सरस्वती भुवन व शनी मंदिर परिसरात तसेच काली मस्जिद परिसरात मतदान करण्यासाठी बाहेर पडलेल्या काही मतदारांवर व नागरिकांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केलाय. एका मागोमाग एक या कुत्र्याने नागरिकांना चावा घेतलाय. कोणाच्या पायाचे लचके तोडले तर एका जणांच्या हाताची करंगडी तोडून या पिसाळलेल्या कुत्र्याने जखमी केल्या. यामध्ये जखमींची नावे पुढील प्रमाणे: शिवराज गणेश व्यवहारे, शेख मोबिन, तारेक सुबानी, पूर्वेश कृष्णा सुपारकर, नासेर चाऊस, राजश्री कसबे, शेख रिहान, सय्यद सलाउद्दीन, अमीनुद्दीन शेख, मोहसिन कुरेशी, आसिफ कुरेशी, संगीता अशोक साळवे, स्नेहा श्रीनिवास यमुल, शेख आतिक आदी नागरिकांना या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलाय. या संदर्भात जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स यांच्याशी संपर्क साधला असता यामध्ये 2 जणांची प्रकृती गंभीर असून एकूण 15 जणांना या कुत्र्याने चावा घेतला असल्याची अधिकृत माहिती डॉक्टर आशिष देवडे यांनी प्रसार माध्यमाला दिली आहे. चावले 2-3 ठिकाणी जाऊन आलो आम्ही, तर त्याला इलाज चालू नाही झाला त्याचा. तर आता घाटीमध्ये आणले, तर त्याला आता इंजेक्शन चालू केले. तर आमच्या ठिकाणी खूप कुत्रे आहेत आणि आमच्या सगळ्यांना तिथं कुत्र्याबद्दल घातकच आहे तिथं राहणं. त्यासाठी काहीतरी त्याच्यावर उपाय करावा तुम्ही, हीच नम्र विनंती आहे. काय नाव आहे तुमचं? सपना शिवाजी साठे. आम्ही मार्केटमधून येत होतो. मुलगी माझ्या हातालाच होती धरेल. ते बसल होतं, त्यानं पाहिलं लगे अचानक त्यानं धरलं कुत्र्याला. मग याईनं लात मारली तिच्या पप्पानं, तर सोडलं नाही, तर सोडण्यात नव्हतं ते. याईनं लात मारल्यानंतर सोडलं त्यानं. कधी झाली काही घटना? आता 2:30-2च्या दरम्यानमध्ये झाली. कुठल्या ठिकाणी झाली? हे आपलं मार्केटमध्ये जोशी दवाखान्यापाशी. मग आम्ही तिथं गेलो त्या दवाखान्यामध्ये, त्या डॉक्टरने घेतलं नाही. ते म्हणे घाटीला जाऊ द्या म्हणे. मग आम्ही इथं आलो. आज किती लोक आलं कुत्र्यांचा चावलं माहिती? कमीत कमी 10-15 20-25 जणांना चावलं कुत्र्या. काय मागणी आहे तुमची आता? आमची मागणी एवढी की कुत्र्याला इथं ठेवावं नाही. आमची मागणी ही आहे. काय नाव आहे तुमचं? रेखा विलास कसबे. तिथं आम्ही मित्रासोबत बोलत होतो. मागून अचानक तो कुत्रा आला आणि त्याने माझ्या पायाला धरलं. तो लचका तोडत असताना माझ्या मित्राने त्याला हाकलून दिलं, म्हणून ते बरं झालं. पण तो मला असं वाटतं की शासनानं किंवा नगरपालिकेनं त्या मोकाट कुत्र्याविषयी काहीतरी पर्याय काढला पाहिजे, जेणेकरून पुढची जी हानी होणार आहे ती वाचेल. क्या नाव आहे? शेख अमीनुद्दीन. जवळपास 12 पेशंट आलेत आतापर्यंत आणि त्यांना आपण ॲडमिट करून इंजेक्शन वगैरे देतोय. कशी परिस्थिती आहे त्या पेशंटची? पेशंटची चांगली आहे परिस्थिती. फक्त एका पेशंटचा एक बोट तुटलेला आहे पूर्ण, त्याच्यामुळे बाकीच्या पेशंटला नाही असं काही सिरियस. त्यामध्ये काही लहान मुलं पण आहे, त्यांची परिस्थिती चांगली आहेत. 2 लहान मुलं आहेत, त्यांची परिस्थिती चांगली आहे. काय नाव आहे तुमचं? आशिष देवडे.